नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या काळातही काही लोक मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करतात. पण हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये मुलीला देवीचे रूप मानले गेले आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड यांच्यामध्ये झालेल्या संवादातून कर्म, पुनर्जन्म, पाप, पुण्य आणि जीवाच्या पुढील जन्माचे अनेक रहस्य सांगितले गेले आहेत. असे सांगितले जाते की या विश्वात कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही. प्रत्येक जन्मामागे कर्माचे एक अदृश्य गणित असते. एके दिवशी गरुड भगवान विष्णूंना विचारतात, हे प्रभू, काही घरांमध्ये मुली जन्माला येतात तर काही घरांमध्ये अनेक पिढ्या मुलगी जन्म घेत नाही. यामागे काय रहस्य आहे? भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणाले, हे गरुडा, प्रत्येक जीव त्याच्या कर्मानुसार जन्म घेतो. कोणत्या घरात जन्म घ्यायचा हे फक्त त्या जीवाच्या कर्मावरच नाही तर त्या कुटुंबाच्या पुण्यावरही अवलंबून असते. गरुड पुराणानुसार ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो, वृद्धांची सेवा केली जाते, अतिथींचा आदर केला जातो आणि धर्माचे पालन केले जाते, अशा घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते. अशा घरात कन्यारत्न जन्म घेण्याची शक्यता अधिक मानली जाते. कारण कन्या ही केवळ एक मुलगी नसते, ती प्रेम असते, ती माया असते, ती त्याग असते, ती घरातील आनंदाचा स्रोत असते. म्हणूनच प्राचीन काळापासून कन्येला लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले. भगवान विष्णू पुढे म्हणाले, हे गरुडा, ज्या घरात कन्या जन्म घेते ते घर आधीच काही ना काही पुण्यकर्मांनी समृद्ध झालेले असते. याचा अर्थ असा नाही की मुलगा जन्माला येणे कमी पुण्याचे आहे, तर याचा अर्थ असा की प्रत्येक जीव विशिष्ट कारणासाठी आणि विशिष्ट कर्मफळासाठी जन्म घेत असतो. कधीकधी एखादी कन्या जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाचे नशीब बदलल्याचे दिसते. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते, नवीन संधी मिळतात, कौटुंबिक कलह कमी होतो. लोक म्हणतात मुलगी झाली आणि लक्ष्मी आली. पण यामागील खरे रहस्य काय आहे? भगवान विष्णू सांगतात की अनेक वेळा त्या कन्येचे पूर्वजन्मीचे पुण्य इतके प्रबळ असते की तिच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. यानंतर भगवान विष्णू एक कथा सांगतात. एका गावात माधव नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ होता. त्याची पत्नी गौरी देखील अतिशय सात्विक आणि दयाळू होती. घरात संपत्ती नव्हती, पण समाधान भरपूर होते. दोघेही रोज देवपूजा करायचे, भुकेल्यांना अन्न द्यायचे आणि शक्य तितकी सेवा करायचे. काळ पुढे सरकत गेला. लग्नाला अनेक वर्षे झाली, तरी त्यांना मूलबाळ नव्हते. गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे. काही जण म्हणायचे, इतकी पूजा करून काय उपयोग, देवाने मूलच दिले नाही. पण माधव आणि गौरी यांनी कधीही देवावरील विश्वास सोडला नाही. एके दिवशी त्यांच्या घरी एक वृद्ध साधू आले. गौरीने घरात काही नसतानाही त्यांना आदराने भोजन दिले. साधू अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, माते, तुझ्या सेवाभावामुळे मी खूप आनंदी झालो आहे. तुला लवकरच एक कन्यारत्न प्राप्त होईल. हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले. काही महिन्यांनी गौरीने एका सुंदर कन्येला जन्म दिला. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले, कारण ज्या कुटुंबाला मूल होण्याची आशाच नव्हती, त्या घरात आता एका चिमुकलीच्या हास्याने आनंद भरून गेला होता. त्या मुलीचे नाव ठेवण्यात आले लक्ष्मी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या जन्मानंतर घरातील परिस्थिती हळूहळू बदलू लागली. माधवला चांगले काम मिळाले. लोक त्याचा अधिक आदर करू लागले. घरातील संकटे कमी झाली. गावातील लोक म्हणू लागले, ही मुलगी साधी नाही, ही तर साक्षात लक्ष्मी आहे. गरुड पुराणातील कर्मसिद्धांतानुसार काही जीव पूर्वजन्मी इतके पुण्यवान असतात की त्यांचा जन्म ज्या घरात होतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अर्थात हे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक यशाचे कारण फक्त एखाद्या व्यक्तीचा जन्म असतो, परंतु धर्मग्रंथ सांगतात की पुण्यवान आत्म्यांचा प्रभाव त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर पडतो. गरुडाने भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभो,
मग प्रत्येक घरात मुलगी का जन्म घेत नाही? भगवान विष्णू म्हणाले, हे गरुडा, प्रत्येक जीवाचा जन्म हा त्याच्या कर्मानुसार आणि त्या कुटुंबाच्या कर्मबंधनानुसार ठरतो. काही जीव मुलाच्या रूपात जन्म घेतात, काही जीव मुलीच्या रूपात जन्म घेतात, तर काहींना इतर प्रकारची जीवनयात्रा प्राप्त होते. पण कोणताही जन्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. श्रेष्ठ असतात ते कर्म. भगवान विष्णू पुढे म्हणाले, जो मनुष्य स्त्रियांचा अपमान करतो, कन्येचा तिरस्कार करतो किंवा दुर्बलांवर अन्याय करतो, तो स्वतःच्या पुण्याचा नाश करतो. मित्रांनो, यामुळेच आपल्या शास्त्रांमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केले जाते, कारण लहान मुलींमध्ये देवीचे रूप पाहिले जाते. भगवान विष्णू म्हणाले, कन्येला ओझे समजू नका. तिला प्रेम, संस्कार आणि शिक्षण द्या, कारण ती फक्त एका घराचे नव्हे तर 2 कुटुंबांचे भविष्य घडवणारी शक्ती असते. अनेक वेळा आपण पाहतो की अत्यंत साध्या घरात जन्मलेली मुलगी पुढे जाऊन संपूर्ण कुटुंबाचे नाव उज्ज्वल करते. ती आपल्या आईवडिलांची सेवा करते, त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनते आणि कुटुंबात आनंद निर्माण करते. असे असले तरी मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद नाही. दोघेही परमात्म्याचे अंश आहेत. जो मनुष्य मुलगा श्रेष्ठ आणि मुलगी कनिष्ठ मानतो, तो अज्ञानात जगतो. हे ऐकून गरुडाला मोठा आनंद झाला, कारण त्याला समजले की देवाच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान आहे. धर्मग्रंथ जेव्हा म्हणतात की मुलगी म्हणजे लक्ष्मी, तेव्हा त्याचा अर्थ केवळ धनसंपत्ती नसतो. लक्ष्मी म्हणजे सुख, समाधान, प्रेम, सद्भावना, कौटुंबिक एकता आणि आध्यात्मिक समृद्धी. ज्या घरात या गोष्टी वाढतात त्या घरात लक्ष्मीचा वास मानला जातो. हे गरुडा, लक्षात ठेव, प्रत्येक मुलगी घराचे भाग्य बदलतेच असे नाही आणि प्रत्येक मुलगा भाग्य आणत नाही असेही नाही. भाग्य निर्माण करणारे असतात ते संस्कार आणि कर्म. म्हणूनच पालकांनी मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही समान प्रेम आणि योग्य संस्कार द्यावेत. गरुडाला भगवान विष्णूंचे शब्द अत्यंत आवडले, पण त्यांच्या मनात अजून एक प्रश्न होता. ते म्हणाले, हे प्रभो, जर एखादी आत्मा पूर्वजन्मी पुण्यवान असेल तर तिला मुलीच्या रूपात जन्म का मिळतो? भगवान विष्णू स्मित करत म्हणाले, कारण कन्या ही सृष्टीच्या सृजनशक्तीचे प्रतीक आहे. आई, बहीण, पत्नी, कन्या या सर्व रूपातून ती जगात प्रेम आणि जीवनाचा विस्तार करते. म्हणून अनेक पुण्यवान आत्मे कन्या रूपाने जन्म घेऊन जगात प्रेम आणि करुणा पसरवतात. मित्रांनो, भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून गरुडाचे मन भक्तिभावाने भरून आले. त्यांना समजले की कन्या ही फक्त एका कुटुंबाची सदस्य नसून परमेश्वराच्या करुणेचे एक सुंदर रूप आहे. यानंतर गरुड भगवान विष्णूंना विचारतात, हे प्रभो, अनेक लोक असे म्हणतात की काही मुली पितरांच्या आशीर्वादाने जन्म घेतात. यामध्ये काही सत्य आहे का? भगवान विष्णू गंभीरपणे म्हणाले, हे गरुडा, पितर आणि संतती यांचे नाते अत्यंत सूक्ष्म आणि गूढ आहे. जे कुटुंब आपल्या पूर्वजांचे स्मरण करते, त्यांच्या प्रती कृतज्ञता ठेवते आणि धर्माचे पालन करते, त्या कुटुंबावर पितरांची कृपा राहते. भगवान विष्णू पुढे म्हणाले, परंतु हे लक्षात ठेव, प्रत्येक कन्येचा जन्म हा फक्त पितरांच्या कृपेनेच होतो असे नाही. प्रत्येक जीवाचा जन्म त्याच्या स्वतःच्या कर्मानुसार आणि त्या कुटुंबाशी असलेल्या कर्मबंधनानुसार ठरतो. धर्मग्रंथांमध्ये अनेकदा असे वर्णन येते की काही आत्मे जन्मतःच विशेष गुण घेऊन येतात. अशा आत्म्यांनी अनेक जन्मात सत्कर्म केलेले असतात, म्हणूनच त्यांचे संस्कार जन्मतःच प्रकट होतात. गरुडाला आता एक गोष्ट समजू लागली. घराचे भाग्य बदलते असे जे लोक म्हणतात त्यामागे अंधश्रद्धा नसून कर्मसिद्धांताचा एक भाग आहे. कारण एखादा पुण्यवान आत्मा ज्या घरात जन्म घेतो तिथे त्याच्या स्वभावाचा आणि संस्कारांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, हे गरुडा, लक्षात ठेव, कोणतीही कन्या भाग्य घेऊन येते म्हणून तिचा सन्मान करू नये, तर ती परमात्म्याचा अंश आहे म्हणून तिचा सन्मान करावा. आता गरुडाला सर्व रहस्य समजले होते. ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे प्रभो, आज मला समजले की मुलगा आणि मुलगी दोघेही परमात्म्याचे अंश आहेत. भगवान विष्णू आनंदाने म्हणाले, हे गरुडा, हाच या ज्ञानाचा सार आहे.
कन्या ही लक्ष्मीचे रूप आहे, याचा अर्थ ती पूजनीय आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती एक स्वतंत्र आत्मा आहे. तिचा सन्मान करा, तिला शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना बळ द्या आणि तिला प्रेम द्या. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून गरुडाने नम्रपणे प्रणाम केला. मित्रांनो, गरुड पुराणाचा खरा संदेश हा नाही की फक्त मुलगी जन्माला आली म्हणून घर भाग्यवान होते, तर संदेश असा आहे की प्रत्येक जीवाचा आदर करा, स्त्रीचा सन्मान करा, सत्कर्म करा आणि धर्म मार्गावर चालत राहा. कारण खरे भाग्य जन्मामुळे नव्हे तर कर्मामुळे निर्माण होते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.